ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. मागील कथेमध्ये पण शंकर भटांना चांभाराने दिलेला उपदेश ऐकला व शंकर भटांचे विचित्रपूर नगरातील अनुभव पाहिले. या कथेमध्ये शंकर भटांना श्री पळणी स्वामींचे दर्शन कसे झाले हे पाहणार आहोत आणि हे श्री पळणी स्वामी कोण हे जाणून घेणार आहोत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 4. श्री पळणी स्वामींचे दर्शन. श्री शंकर भट विचित्रपूरहून श्रीपादांच्या कृपेने पुढे निघाले. त्यांचे मन चिदंबर येथील स्वामींच्या दर्शनासाठी तळमळत होते. 3 दिवस प्रवास ठीक झाला. 4थ्या दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी त्यांनी भिक्षा मागितली. तेव्हा आतून बाईचा आवाज आला, आत्ता जेवण वगैरे काही मिळणार नाही. थोडा वेळ ते उभे राहिले. इतक्यात घरचे यजमान बाहेर आले व त्यांना म्हणाले, अहो, अतिथीचे स्वागत करण्याचे भाग्य माझ्या नशिबात नाही. आत्ता ओरडली ती माझी बायको, ती रागावली की माझ्या डोक्यावर मडके फोडते व त्याची किंमतही माझ्याकडून वसूल करते. आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. कुणी दक्षिणा दिली तर घेतो. तुम्ही माझ्याबरोबर बाहेर चला. येथे ब्राह्मणांची बरीच घरे आहेत. तुम्हाला जेवण व भरपूर दक्षिणा मिळेल. हे त्यांचे बोल ऐकून शंकरभट दिडमुडच झाला. मनात त्यांनी श्रीपादांचे स्मरण केले. त्या ब्राह्मणाबरोबर ते निघाले. परंतु त्या दिवशी गावात कुणीही त्यांना जेवायला घातले नाही. दक्षिणा तर दूरच. तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, मी तर कमनशिबी आहेच, पण माझ्या संगतीने तुमचेही नशीब फिरले. त्यावर शंकरभट म्हणाला, अहो, सर्व प्राणी मात्रांची खाण्याची सोय करण्यास ते दत्तप्रभूच समर्थ आहेत. तेच श्रीपाद श्री वल्लभ नावाने कुरवपूरला आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी जात आहे. आपण त्यांचे नामस्मरण करीत या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ बसूया. त्या दोघांना भयंकर भूक लागली होती. तरीही त्यांनी श्रीपादांचे नामस्मरण सुरू ठेवले. इतक्यात मागील प्रवासात भेटलेले तेच राजसेवक त्यांच्या जवळ येऊन म्हणाले, अहो, बरे झाले भेट झाली. राजाने तुम्हाला घेऊन येण्यास आम्हाला पाठवले आहे. त्यांचे युवराज बोलावयास लागले तेव्हा ताबडतोब आमच्याबरोबर चला. त्यांना ही आपली केविलवाणी अवस्था न सांगता शंकरभट म्हणाले, माझ्यासोबत या ब्राह्मणालाही घेऊन जावे लागेल. राजसेवक तयार झाले आणि त्या दोघांना घोड्यावर बसविले व आदराने नेऊ लागले. प्रवासात सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते. मी व हा माधव नंबूद्री चिदंबराकडे निघालो आहोत. नंबूद्री ब्राह्मण हे सध्याचे गुंटूर गर्तपुरी मंडळात नंबूर गावात राहणारे विद्वान ब्राह्मण होते. गुंटूर म्हणजेच गर्तपुरी मंडळातील नंबूर गावात राहणारे विद्वान ब्राह्मण होते. मलियाल देशातील राजाने नंबूर येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता. हेच ब्राह्मण नंबूद्री ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध झाले. हे वेदसंपन्न ब्राह्मण होते. हा माधव त्यांच्यापैकीच एक आहे. तो निरक्षर असूनही दत्तप्रभूंचा भक्त आहे. शंकर त्या सेवकांना सांगत होते. दरबारात घुसल्यानंतर राजा म्हणाला, अहो महात्मा, तुम्ही मोठे पंडित असून मी तुमचा सत्कार केला नाही. तुम्ही जाताच आमचे युवराज बेशुद्ध झाले. ते जेव्हा जागृत झाले तेव्हा ते श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा, श्री दत्तसेवा दिगंबरा म्हणू लागले. त्यानंतर राजा पुढे म्हणाला, एका अजानुबाहू व देखण्या अशा षोडशीय युवा यतीचे मला दर्शन झाले. त्या यतींनी मुलाच्या मुखात विभूती टाकली तेव्हा मला हे यती कोण, कुठे असतात, दत्तप्रभूंचा व यांचा काय संबंध, याचा कृपा करून उलगडा आपण करावा. राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना शंकरभट म्हणाले, श्रीपादांच्या महिम्याचे मी काय वर्णन करणार. ते साक्षात दत्तप्रभूंचे अवतार आहेत. श्रीकृष्ण अवताराप्रमाणेच हा त्यांचा विशिष्ट अवतार आहे. मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, पण मी त्यांच्याच दर्शनासाठी कुरवपूरला जात आहे. मार्गात येणाऱ्या सर्व पुण्यक्षेत्रांना भेट देऊन पुण्यपुरुषांचे दर्शन घेत चाललो आहे. त्यांचे हे उत्तर ऐकून विचित्रपुरातील पंडित ब्राह्मण देखील चकित झाले होते. कारण माधव नंबूद्री पादाच्या उपदेशाने या ब्राह्मणांनी मंडळ दीक्षा म्हणजे 40 दिवसांची उपासना घेऊन दत्तात्रेयांची आराधना केल्यामुळे या राजाने त्यांना मुक्त केले होते. म्हणून त्यांनी शंकर भटांचे आभार मानले. राजगुरू म्हणाले, आपल्यामुळे आम्हाला हे ज्ञान झाले. एरवी आम्ही शैव वैष्णवांचा द्वेष करीत होतो व वैष्णव शैवांचा द्वेष करीत होते. त्यामुळे पापाची आम्ही किती गाठोडी बांधली देव जाणे.
राजाने शंकर भटाचा सुवर्णदानाने सत्कार केला. त्यानंतर शंकर भट परत जाण्यास निघाले तेव्हा माधव नंबूद्री पण त्यांच्याबरोबर जाण्यास निघाले. ते दोघेही त्या माधवाच्या गावी आले. राजाने शंकर भटास दिलेले सोने त्यांनी त्या माधव ब्राह्मणाला दिले. त्याने ते बायकोला देताच तिची बुद्धी पालटली. तिने प्रेमाने त्या दोघांना जेवण दिले व ती पण श्रीपादांची भक्त झाली. त्यानंतर शंकर व माधव नंबूद्री चिदंबरमकडे निघाले. माधव नंबूद्री अशिक्षित होते. स्वयंपाकी म्हणून ते जीवन घालवित होते. ते दत्तप्रभूंचे मात्र निस्सीम भक्त होते. त्यांनाही श्रीपादांच्या दर्शनाची ओढ लागली होती. दोघेही चिदंबरम गावात कुणी सिद्धयोगी राहतात त्यांना शोधित निघाले. त्यांचे नाव पळणी स्वामी असून ते डोंगराळ प्रदेशात एकांतात राहणारे वृद्ध तपस्वी होते असे चौकशी अंती त्यांना समजले. ते दोघे त्यांच्या गुहेजवळ जाताच पळणी स्वामी म्हणाले, "अहो माधव शंकर दोघेही येत आहात, हे आमचे केवढे भाग्य." त्या दोघांच्या मनात आले की आपली ओळख नसताना आपल्याला नावाने हाक मारणारे हे मोठे सिद्धपुरुष दिसतात. इतक्यात ते पळणी स्वामी म्हणाले, "बेटा, श्रीपादांच्या आज्ञेनुसार या देहाचा त्याग करून तरुण देहात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. सध्या या शरीराचे वय 300 वर्षे इतके आहे. हे जीर्ण शरीर सोडून नव्या देहात पुन्हा 300 वर्ष जगण्याची श्रीपादांची आज्ञा आहे. मुक्त जीवांना सुद्धा श्रीपादांच्या आज्ञेने पुन्हा जन्म घ्यावा लागतो. समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्पच श्रीपादांच्या रूपाने अवतरला आहे. त्याचे हे अवतरण स्थूल व सूक्ष्म लोकांत नेहमीच होत असते. नररूप धारण करणे ही त्यांचीच इच्छा असते. त्यांचे अंशावतार नेहमीच या भूमंडळावर भक्त रक्षणासाठी अवतरत असतात. बेटा शंकरा, विचित्रपुरात तू कणाद महर्षींच्या कणसिद्धांतांबद्दल जे सांगितले ते पुन्हा मला सांगावे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.